नमस्कार मंडळी, आज आपण आंब्याचे लोणचे कसे घालायचे हे पाहणार आहोत। आता आम्ही झाडावरून आंबे काढून आणलेले आहेत। हे आंबट असतात आंबे, खास करून हे लोणच्यासाठी आंबे वापरले जातात। याच्यामध्ये पूर्ण कच्चे असलेले आंबे घ्यायचे आहेत, पाळ आलेले किंवा थोडेसे पिकलेले आंबे अजिबात घ्यायचे नाहीत, लोणचं खराब होतं। आता आम्ही आंबे काढून आणलेले आहेत, याच्यामध्ये आपण पाणी ओतूया। अशा पद्धतीने हे पाण्यामध्ये रात्रभर भिजत ठेवायचे आहेत आंबे। हे आंबे आपण रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवले होते। आपण आता हे कपड्याने स्वच्छ पुसून घ्यायचे आहेत आणि याचा जो देठ असतो तो देठ असा काढायचा आहे। अशा पद्धतीने हा आंबा साफ करून घ्यायचा आहे। आपण या ठिकाणी पाहू शकता, ही खास करून ही लोणचेचे आंबे फोडण्यासाठी विळी बनवलेली आहे। या विळीला आता आम्ही धार लावून आणलेले आहे आणि आपण आता हे आंबे फोडून घेत आहोत। हा आडवा आंबा ठेवायचा आहे आणि याचे असे 2 तुकडे करायचे। त्याचे परत लहान लहान आपल्याला जेवढे हवे असतील तेवढे लहान तुकडे आपण करू शकतो। आता सर्व आंबे आम्ही फोडून घेत आहोत। या ठिकाणी सर्व आंबे आम्ही आता कट करून घेतलेले आहेत। त्यांना सुक्या कपड्याने साफ करून असे भांड्यामध्ये टाकायचे आहेत। आंबे कट करून स्वच्छ करून घेतल्यानंतर त्यांना हळद मीठ लावून रात्रभर ठेवायचे आहेत। तर आता आंबे या ठिकाणी आम्ही रात्रभर हळद मीठ लावून ठेवले होते। आता आम्ही लोणचं तयार करत आहोत आणि आमच्या गावातील प्रसिद्ध हातरोटे मावशी यांच्या हाताने लोणचं घातल्यानंतर वर्षभर लोणचं खराब होत नाही। आमच्या गावामधील जवळपास 90% लोक यांच्या हातून लोणचं घालून घेत असतात। आता या ठिकाणी आपण पाहू शकता काय काय पदार्थ लागणार आहे। इथे मोहरी आहे, त्याच्यामध्ये साखर टाकलेले, इथे लसूण आहे, त्यानंतर इथे मिर्च पावडर, मीठ, हळद पूड, त्यानंतर मिरी आणि मेथी हे पदार्थ हे लोणचं घालण्यासाठी लागत आहेत। आणि आपण आता तेल गरम करायला ठेवलेलं आहे। आता आपण लोणचं तयार करूया। या ठिकाणी मोहरी, त्यामध्ये मिरची पावडर टाकलेले, लसूण, साखर टाकलेले, असे 2 ठिकाणी हे मिश्रण करून घेतलेले आहे। आता हे उकळलेलं तेल आहे, याच्यामध्ये आपण आता तेल टाकत आहोत। हो ह्याच्यात होता, हो ह्याच्यात होता, लसणावरच होता। मेथी आणि मिरे या ठिकाणी तेलामध्ये गरम करून घेतलेले आहेत। बरणी नाही गाणं दिली। सुंदर असं मिश्रण तयार झालेलं आहे, खमंग वास सुटलेला आहे आणि आता हे थंड होईपर्यंत थांबायचं आहे। आपण हे पहा, मसाला थंड झालेला आहे। आपण आता आंब्याची फोडे त्याच्यामध्ये टाकत आहोत। आंब्याची फोडी सर्व अशा मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत आणि आता हे सर्व मिश्रण बरणीमध्ये टाकून घेत आहेत। सर्व आता मिश्रणे बरणीमध्ये टाकलेलं आहे। जवळपास 10 दिवस ही बरणी आता बंद करून ठेवायची आहे। लोणचं पूर्ण मुरल्यानंतरच या बरणीला हलवायचे आहे। लोणचं बनवण्यासाठी लागणारे साहित्य आंब्याच्या संख्येनुसार आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळेल। आंब्याचं लोणचं बनवण्याची ही पद्धत आपल्याला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।